रूप पाहत आलो जणी सुख झाले वचनी तो हा विठ्ठल बाळवा. रूप पाहत आलो जणी सुख झाले वचनी तो हा विठ्ठल बाळवा. तो हा विठ्ठल बाळवा बरवा. तो हा माधव बरवा. रूप पाहत आलो जणी सुख झाले वचनी तो हा विठ्ठल बाळवा. रूप पाहत आलो जणी सुख झाले वचनी तो हा विठ्ठल
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझे सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करो प्रथम भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी
दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. पूजनीय श्री तुकोबा सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून 3 प्रकारचं मागणं मागतात. विठ्ठल विठ्ठल सर्वजणांनी मदत करायला पाहिजे हा. कारण आधीच आपल्या साधू संतांनी सांगून ठेवलं एकल्याचा तू किती कलाकार आहेस पण एकट्याचं नाही हे. विठ्ठल तुला वाजवताही येत असेल, तुला गाताही येत असेल, तू उत्तम श्रोताही असशील, तू अगदी विद्वान मोठमोठ्या ठिकाणी जाऊन मोठमोठ्यांच्या चरणाशी बसून तू शिकलेलाही असशील, विद्वानही असशील, पण तरीही एकल्याचा नव्हे खेळ. मग त्यामुळे टाळकरी चांगले आहेत, बाबा असे आहेत, हे कसेही असले तरी याच्यात तुम्हीही तेवढे सहभागी आहे. विढाल बोलून मला अजने क्रंदनम इव न भवेत, म्हणजे निर्जन वनात रडल्यावर जसं श्रोता कोणीच नसतो असं मला नाही झालं पाहिजे. मढ्या पाशी करुणा केली, मढ्या पाशी करुणा केली, मढ्या पाशी करुणा केली, मढ्या पाशी करुणा केली. तैसी गेली वृथा दे, तैसी गेली वृथा दे, तैसी गेली वृथा दे, तैसी गेली वृथा दे. मढ्या पाशी करुणा केली, मढ्या पाशी करुणा केली, तैसी गेली वृथा दे, तैसी गेली वृथा दे, तैसी गेली वृथा दे, तैसी गेली वृथा दे. मढ्या पाशी करुणा केली, मढ्या पाशी करुणा केली, मढ्यापाशी करुणा केली, तैसी गेली वृथा दे. कैसी वृथा गेली? मढ्यापाशी जैसी करुणा केली. म्हणजे कोणते? जे मढे या प्रकारातले श्रोते असतात. श्रोत्यांचे प्रकार आहेत ना, तर त्यातला तुकोबारायांनी केलेला हा प्रकार आहे. एक प्रकार असा असते मढ. मढ कोण्या प्रकारातला असते? मढ. याच्यावर विद्वानाचाही असर होत नाही, याच्यावर भक्ताचाही असर होत नाही, याच्यावर विनोदाचार्याचाही असर होत नाही, याच्यावर गायकाचाही असर होत नाही, याच्यावर उत्तम पकवाजा त्याचाही असर होत नाही, चांगले टाळकरी याचाही असर होत नाही. हा जो प्रकार तुकोबारायांची भाषा तो मढ. जसं मढ्याजवळ बोलल्यावर काही फरक पडतो का? नाही पडत. तर मी आशा करतो की तुम्ही श्रोते त्या प्रकारातले नसाल. विढाल विढाल मस्त आनंद घ्यायचा असतो महाराज. तुम्ही आम्ही खेडी मेळी म्हणजे खेडी मेळी तेव्हा होत असतं जेव्हा जेवढे जण एकत्र असतात, सगळ्यांचे मन एका ठिकाणी असतात, त्यालाच खेडी मेळी म्हणाल की नाही. तर इथं एखादा आणून ठेवला अमेरिकेतला माणूस आणि तो लागला इंग्लिशमध्ये बोलायला, वन कॅन मेक यू फील इन्फ्युअर विदाउट युअर परमिशन. लोक म्हणतात हा कोणाच्या परमिशन शिवाय? मग का बरं खेळ का जमला नाही तिथं? कारण त्या वक्त्याचा आणि श्रोत्याचा मेळ जमला नाही. विढा
म्हणता येत नाही. हे तुम्ही अनुभवानं पाहणं, याला काही तत्वज्ञान थोडी आहे. खिडीमिडी तेव्हा म्हणल्या जाईल जेवढे जण गोळा झालेले आहेत तेवढ्यांचे मनही गोळा झालेले आहेत. शरीर तर गोळा आता तुमचे झालेच. काहींना गळ्यात माळ आहे, गावात कीर्तन आहे. नाही कळालं माझं बोलणं? गळ्यात माळ आहे आणि गावात कीर्तन आहे. म्हणजे घरी बसाव तर लाजच निघते दुसऱ्या दिवशी. मग असे म्हणून आलेले, काही कसा बाबा म्हणून आलेले, काही एवढी मोठी वर्गणी गोळा करतात. मग त्या लेवलला चालते का नाही बुवा? म्हणजे कळत न कळत जणू काही सप्ताह कमिटीचा हिशोब घ्यायला आलेले असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. शरीर एकच ना. कोणी हिशोब घ्यायला आला त्याचंही शरीर इथंच. घरी जर राहिलं तर गावातले लोक बोलतील बोन गळ्यात माळ आहे, जुनी माळ आहे, पाचीला टाकलेली आहे, 5 दिवसाचा होता. गावात कीर्तन घरात बसलो तर लोक काही म्हणतील म्हणून आलेला, पण त्याचंही शरीर कुठं आहे? इथं मंडपातच आहे. हिशोब घ्यायला आलेल्याचं शरीर कुठं आहे? मंडपातच आहे. वेगळ्या वेगळ्या वृत्तीनं आलेले सर्वांचे शरीर इथं आहे. पण जेव्हा यांचा मेळ होईल, वक्ता, तुम्ही श्रोते, टाळकरी यांचा मेळ झाला की मग खेळासारखा आनंद येतो. मग त्याला म्हणतात तुम्ही आम्ही खेडी मेडी आणि मग गदारोडी आनंदी. कोणी हिशोबाने येल असेल तर आलेच आहात मंडपात तर सगळं धुवून काढा आणि कीर्तनात कीर्तनाच्या नियमाने वागा. मस्त दिव्य जेव्हा कीर्तनकार भजन करतो त्यावेळेस मस्त आपणही विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. पण आता श्रोतेचं असं झालं, आमचे गुरुवारी राऊत बाबा म्हणत असतात, कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला की या श्रोतेला असं वाटते आता रिलॅक्स. म्हणजे बा हे यायचं सुरू आहे. जसं आता विठ्ठल विठ्ठल म्हणजे महात्यात जांभळी देणार, पाय सरकवणार, इकडं तिकडं बघणार, त्याला चिमठा घेणार, किती वाजले विचारणार, कुठून आणला ते विचारणार, कधी जाणार ते विचारणार, उगच आणला म्हणजे ते विचार, म्हणजे असं सगळं. कधी हे विठ्ठल 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 मध्ये. पण खरं जर पाहिलं तर हे कीर्तन तेवढ्यासाठीच असते. विठाल विठाल सर्वांनी मिळून चिंतन करायला पाहिजे. तुमच्या या गावातल्या या सप्ताहाला 48 वर्ष झाली. म्हणजे 12 चुक 48 म्हणजे 4थं तप तेही पूर्ण झालं. बस आता उद्याला शेवट आहे. तसं आता संध्याकाळच्या कीर्तनाचा आता शेवट आहे. खूप आनंद अशा प्रकारचा इथपर्यंत आलं नाही हे तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांनी आणलं. म्हणजे 48 वर्ष सप्ताह टिकवणारे तुम्ही आहात. हे तुम्हाला स्वतःला तुम्ही कमी लेखू नका किंवा मागच्या वर्षी सप्ताह सुरू केला आणि यावर्षी 5 दिवसाचा, पुढल्या वर्षी महाराज 3 दिवसाचा करून, त्याच्या पुढल्या वर्षी 2 दिवसाचा करून, त्याच्या पुढल्या वर्षी 5 वर्ष पूर्ण झाले महाराज. झालं बाबा, कृष्णाजी माऊलींना आशीर्वाद दिला. 5 अशातले नाही तुम्ही. 48 वर्ष. काहींचा त्यात जन्मही नसेल. त्याच्या बापदाद्यांनी हा सप्ताह सुरू केलेला, चालवलेला, इथपर्यंत आणलेला. तुम्ही म्हणजे कापूर आहात. कापूर शिलगायची देर आहे. फक्त शिलगाणं म्हणजे काय, भरपूर नामचिंतन केलं म्हणजे शिलगला तो. विठाल विठाल म्हणत असतो. जर सप्त्यामध्ये बाबा लोक विठ्ठल विठ्ठल म्हणणं शिकले नाही, सप्ताह झाल्यानंतर ज्ञानेश्वरी गाथ्याच्या नित्यनेमापर्यंत लोक पोहोचले नाही, सप्ताहाच्या नंतर एकांतात माळ घेऊन वा जपेंत्र घेऊन राम 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 हा जर जप ते करू नाही गेले, परमार्थात कोण सप्त्यामध्ये जर 8 दिवसात एखादा बिनमाळ करीन त्यानं माळ घातली नसेल तर तो सप्ताह नापिकी झाली. नापिकी पिकलंच नाही ना काही. सप्ताह कशासाठी आहे? सोयाबीन पेरलं आणि पुसळं आले त्याला पिकणं म्हणतात काय? सोयाबीन पेरलं आणि सोयाबीन आलं त्याला काय म्हणायचं? ते पिकलं.
त्या पिकाचे विमे काढता येतात. याचे विमे काढायला पाहिजे. पुऱ्या सप्त्यात जर एकानंही माळ घातली नाही तर हा आमचा हिशोब कलेक्टर साहेब विठ्ठल विठ्ठल गाव मिळून आम्ही 5 लाख रुपये वर्गणी केली. एकानंही माळ घातली नाही, एकही अखंड नामधारक झाला नाही, परमात्म्याचं चिंतन करत नाही, देवाचं नाव घेत नाही. की रोज मी 10,000 आमच्या गावात महाराज 7वी 8वीतल्या मुली 90 हजार 1 लाख भगवंताचा जप करतात. 7वी 8वीतल्या पुरी 200 250 श्लोक पाठ आहेत. 7वी 8वीतल्या पुरी कोणाही पोरीला विचारायचं, 40-50 पोरी समजा ज्या नित्याच्या आहेत, ज्या हुशार आहेत, कोणीला जर म्हणलं बा आमच्या घरी या वाजता बाळाचा जन्म झाला तर उभ्या उभ्या पंचांग पाहून त्याचं जन्म नावून कुंडली सांगून देतात. आमच्या नित्याच्या पाठातल्या मुली. तुम्ही सांगा अरे बापरे मला एवढ्या मुली हुशार आहेत तुमच्या, मग पुढल्या वर्षी एखाद्या पुरीचं कीर्तन ठेवू बा आम्ही. विढाला विढाला तेवढ्या पोरीकडून पहिल्यांदा शपथ घेतली की आम्ही कीर्तन करणार नाही, ज्ञान सांगत फिरणार. हे ज्ञान आम्ही घरी सांगू, आमच्या मुलाबाळांना तयार करू. जिजा आऊसाहेबांना रामायण येत होतं, महाभारत येत होतं, भागवत येत होतं. कशावरून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोलण्यात नाही, ते क्रियेत दिसतं याच्यावरून. पण जिजाबाईची कथा कुठं होती? भागवताची कथा, रामायण सांगितलं आमच्या आईसाहेबांनी कुठं घडलं? विढाल विढाल पण आमच्या श्रोते बाईचं कीर्तन असल्याशिवाय चार्जिंगच होत नाही. स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे, स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे. त्या कीर्तनामध्ये आज अभिप्राय देण्यापर्यंत गेला तर हा जीवाचा स्वभाव आहे. महाराज तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही, हे तुकोबारांचे अभंग आहेत. विढाला विढाला अशी स्थिती. तुम्ही 48 वर्षापर्यंत सप्ताह नेलेले आहात, त्यामुळे खूप जागृतीनं अगदी जर एखाद्या कीर्तनात झोप येत असेल तर बाम घेऊन यायची घरून डोळ्यात घालायची, पण डुकली नाही आली पाहिजे बुवा. प्रसन्न मनानं बसायचं. इतकं पुण्य अर्चन होते महाराज या कथेमध्ये. राम रे राम, याच्यासारखं पुण्य कुठंच निर्माण होत नाही महाराज. आणि हे पुण्य मन लावून कीर्तन ऐकायचं. झोप आली तर बाम डोळ्यात घालायची. देव तुम्हाला तशी झोप न येणाऱ्यापेक्षा जास्त पुण्य देईल, कारण बाम डोळ्यात घालून कीर्तन ऐकून राहिला. आणि तुमचं काही असं संकट एवढं तेवढं आलं, तुम्ही जर म्हणलं की देवा आम्ही काल कीर्तन ऐकलं होतं त्याचं पुण्य अर्पण करतो, संकट दूर होणार. ही कीर्तनाची पावर आहे महाराज. तेरव्या बाप माय गेलेले असतात, ज्या आई वडिलांनी यांना जीवनभर पोसलं, हाडाचे काळं रक्ताचं पाणी करून मायनं याला सांभाळलं, ती माय माऊली जाते. त्या माऊलीच्या तेरवीला विनोदाचं कीर्तन म्हणजे सत्यानाशच की नाही त्या मायेचं. त्या कीर्तनातून त्या आईला काय मिळन? पण तुम्ही खूप 48 वर्षापर्यंत आणि पत्रिका पाहून तुम्ही कसा सप्ताह टिकवला, काय कोण्या लेवलनं टिकवला, हेही विशेष अशा प्रकारचं आहे. तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग आला. आमचे भाऊ, काय नाव भाऊचं? हेमंत दादा. हेमंत दादा.
यांनी आमचं पाचारण केलं, बोलवलं आणि तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल तर आज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मागून राहिले. महाराज का घेतला हो हा अभंग तुम्ही आज? तर आमच्या संप्रदायाचा हा असा अलिखित पण अगदी पूर्वापार चालू असणारा नियम आहे. 5व्या दिवशी उपदेशपर चिंतन करावं, 4थ्या दिवशी संतपर विषयावर प्रकाश टाकावा, 6वा दिवस असेल तर विरहणी या प्रसंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करावा, 7वा दिवस असेल, उपांत्य दिवस असेल तर आज मागणी करावी. का बरं मागणी करावी? उद्या का नाही? नाही, उद्या फळ आहे, उद्या फळ आहे. आज अर्ज करायचा दिवस आहे. विठाला विठा आणि याच्या मागचे दिवस सेवेचे आहेत. जे आजपर्यंत जे दिवस गेले त्या दिवसात तुम्ही न काय केली? सेवा केलेली आहे. अर्थातच सेवा वृत्तीनं केलेली असेल तर मग आजचा दिवस जी सेवा केली ती नोंदवायची एका अर्जावर, म्हणजे तो मागणी करायचा दिवस. मागणी पूर्ण होण्याचा दिवस नाही हा. मागणीचा विषय आहे, जे प्रसाद आहे त्याला काला म्हणतात. तो काला म्हणजे आजचा अर्ज सँक्शन होणार, आज 12 तास त्याची वर्किंग चालणार आणि उद्याला तुम्हाला त्याचं काय मिळणार? फळ मिळणार. अशी आमची परंपरा आहे. असं आमचं हे सर्व चालू आहे. पण महाराज आम्ही तर असं ऐकलेलं आहे की बा मागणं चूक असते. भिक्षापात्र अवलंबने दरोजने लाजिरवाने हा दयासी नारायणे उपेक्षी जे सर्व अवलंबने जळो जिने लाजिरवाणी. मागणाऱ्याचे बाबा या चरणात तुकोबारांनी 2 नुकसानी 2 तोटे सांगितले. पहिला तोटा आहे जळोजीने लाजिरवाणी आणि दुसरा तोटा आहे तयासी नारायणे उपेक्षिजे लाजिरवाणी जिने, म्हणजे हा व्यावहारिक तोटा. नारायणे उपेक्षिजे हा पारमार्थिक तोटा. विठ्ठल विठ्ठल जो मागतो, जो याचना करतो त्याला 2 तोटे होतात. एक व्यावहारिक तोटा होतो त्याचा आणि दुसरा पारमार्थिक तोटा होतो. दुसरा कोणता तोटा होतो? पारमार्थिक तोटा. मग तुम्ही म्हणाल मग ठीक आहे की व्यावहारिक होऊ द्या, पारमार्थिक होऊ द्या, मग तिसरा फायदा होईल ना. आता तिसरं क्षेत्रच नाही राहिलं तर त्यामुळे आता फायद्याचा विषयच उरला नाही. त्यामुळे 2 तोटे होतात. मग 2 तोटे होतात हे कोणा सांगितलं? जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं. भिक्षापात्र अवलंबने काही मागणे हे आम्हा अनुचित. आणि मागणीचे अभंग कोणाचे आहेत? तुकोबारांचेच आहे. मग नेमकं हे असं कसं? याला शास्त्रामध्ये व्याघात म्हणतात. व्याघात कळते का तुम्हाला? कशाला म्हणतात? आपल्याच बोलण्यानं आपलं बोलणं आपणच खोडून काढणं याला म्हणतात व्याघात. हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. त्याचं लॉंग फॉर्म म्हणजे लॉंग रूप असं आहे वदतो व्याघात. वदतः एव व्याघात. वदत का आहे? हे शत्रू प्रत्यय आहे. तुम्ही शत्रू म्हणजे वैरी का? नाही नाही नाही, एक प्रत्यय आहे. इंग्लिशमध्ये त्याला ING म्हणतात. एखादा कंटिन्युअसपणा दाखवायचा असला, चालू दाखवायचं असलं की इंग्लिशमध्ये ING लावतात. आमच्या संस्कृतमध्ये त्याला शत्रू प्रत्यय म्हणतात. म्हणजे वदतः एव व्याघात, बोलत असतानाच
बोलण्याची क्रिया चालू असतानाच ते बोलणं खोडणं याला म्हणतात वदतो व्याघात. एक जण म्हटला बाबा बाबा एक जण म्हटला काहीतरी औषध सांगा महाराज, माझी आई वांझ आहे, तिला काय ना की मुलबाळ व्हायला पाहिजे. हो तुमच्याकडे आहे का काही औषध? हे बा असलं तर तसं करा नेता येईल काही, जर असं विशेष काही स्पेशल औषध असली तर आहे का गा बाबा? तुमच्याजवळ आहे का काही? माझ्या बोलण्यात काही चुकलं का? चुकलं का त्याला पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष मांडायचं कामच नाही. चालू असतानाच ते खंडित झालं. जर तुझी आई वाज आहे हे म्हणायला तू कसा वदतो व्याघात. एक म्हणला हो बाबा लय पाहिले असतील आम्ही माणसं, मग थोडं तुम्ही हसाल मिस्किल, पण मात्र उदाहरण म्हणून आपल्याला दुसरं काही घेणं देणं नाही. एक जण म्हणला बा माझे वडील नैष्टिक ब्रह्मचारी आहे. आता बघा हा तर चमत्कारच आहे. त्याचे वडील कसे ब्रह्मचारी आहेत? नैष्टिक. असे उशक्तिशक म्हणजे उपकुर्वान ब्रह्मचारी तर संसारी काही राहू शकतो, पण याचे ब्रह्मचर्यात दोन प्रकार ना, एक उपकुर्वान ब्रह्मचर्य आणि दुसरं नैष्टिक ब्रह्मचर्य. भीष्माचार्य नैष्टिक ब्रह्मचारी, बजरंगबली नैष्टिक ब्रह्मचारी, शुकाचार्य नैष्टिक ब्रह्मचारी, जगद्गुरु तुकोबाराय उपकुर्वान ब्रह्मचारी, ज्ञानोबाराय नैष्टिक ब्रह्मचारी, एकनाथ महाराज उपकुर्वान ब्रह्मचारी. मग याचे वडील मात्र उपकुर्वान ब्रह्मचारी नाही, नैष्टिक ब्रह्मचारी आहे. आता याचं बोलणं खंडित करायला पूर्व पक्ष उत्तर पक्ष मांडावं लागन काय ॲम्ब्युलन्स आणावं लागन? भरती करावं तसं माणसाच्या नाही गेला तर ॲम्ब्युलन्स आणा. माझे वडील ब्रह्मचारी आहे हे म्हटल्यासारखं. विढाल विढाल. वक्ता असं बोलतो की त्याच्याच बोलण्यानं तो त्याच्या बोलण्याला उडवून टाकतो, खंडित करतो. याला शास्त्रीय भाषेमध्ये व्याघात म्हणतात. फक्त ते काय होतं, आपल्याला शास्त्रीय शब्दांची सवय नाही. वक्त्याचं काम असतं की त्या शब्दांच्या उकली कराव्या, आणि हे आमचं काम आहे. जर आम्ही आमची विद्वत्ता प्रदर्शित करत राहिलो तर तुम्ही तुमच्या झोपेचं प्रदर्शन करत राहता. मग आता तू तुझं चालू दे, आम्ही आमचं चालू देतो. मग आता करणार काय? जर काही पदरातच नाही पडून राहिला तर श्रोते काय करणार? तर व्याघात हा शब्द तुम्हाला माहित नव्हता, पण अर्थ कळाला की नाही आज? काय अर्थ आहे? आपल्या बोलण्याचं आपणच खंडन करणं. तसं एका चरणात तुकोबाराय म्हणतात भिक्षापात्र काही मागणे हे, मग तेच तुकोबाराय अनेक अभंगांमध्ये मागतात. मग असं कसं? विढाल विढाल. मागण्याचं असे मागणं चूकही आहे, मागणं बरोबरही आहे. जास्त काही मी विस्तार नाही करत. फक्त मग आता जसा माणूस ज्या रेंजवरून जशा याच्यावरून मागणार तर त्याला तसे तसे नावं प्राप्त होत राहतात. एखादा मनुष्य कीर्तनात येतो, भलं मोठं गंध लावतो, पार नागपूर कोल्हापूरपर्यंत, मुद्रिका बिना मुद्रिकेचा घराच्या बाहेर निघत नाही. मधातच जर मुडली, जसं पोरी शाळेत जात असताना पावडरचे डबे घेऊन जातात ना, तसा हा मुद्रिका घेऊन गाडीत फिरतो. किंवा जर जिथं मुडली तिथं उगवायची, चिपकवायची. इतका तयार, इतका साधक आहे. आणि एका जणानं पाहिला, शनी मंदिरात गेला, हा इतका वारकरी बा आपल्या भागातला त्याच्याच मागे उभा होता, आणि असे हात जोडलेले त्यानं. शनी महाराजाला वाटलं कोण आहे आपल्या भागातलं, त्याचं तो मागायला लागला, हे प्रभू, हे शनी महाराज काही करा, माझ्या पोरीला पोरगा होऊ द्या, माझ्या पोराचं लग्न होऊ द्या, मला संपत्ती द्या, मला धन द्या. किती मोठ्या मुद्रिका असो, किती मोठी माळ असो, पार टावेलावरही कोण पाहिला नाही, अगदी धोत्रावर अखंड राहणारा असो, पण अज्ञानाची भक्ती इच्छिती, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, याची चित्ती बोध कैसा, याची चित्ती बोध कैसा, याची बोध कैसा. अज्ञानाची भक्ती इच्छिती
संपत्ती, इथं संपत्ती पद आहे ना, याचा अर्थ इथं उपलक्षण घ्यायचं. आता तुम्ही म्हणा हे उपलक्षण पुन्हा तुम्ही काहीतरी आणलं जाय आयटम. उपलक्षण शब्दाचा अर्थ असा होतो, एकेन नामना, एकस्य नामना अनेकस्य ग्रहणम. महाराज हे बी पुन्हा नाही कळालं आम्हाला. एकाच्या नावाने अनेकाचं ग्रहण करणं याला शास्त्रामध्ये उपलक्षण म्हणतात. नाव एकाच आहे पण ग्रहण मात्र अनेकाचं आहे, याला काय म्हणलं जातं? उपलक्षण. एका माणसानं गणपतीचा भंडारा दिला. भंडारा म्हणजे सांगितलं, मग त्यानं यादीमध्ये 50 नावं लिहिलेले त्यानं, किंवा 50 जणांच्या घरी जाऊन न्हाव्याला सांगितलं. आता तिथं पण पूर्वी न्हावीच आमंत्रण द्यायचं. तुमच्याकडे काय प्रथा होता की न्हावी द्यायचं. मग न्हावी गेला आमंत्रणाला की भाऊ, गणपत भाऊ, संपत भाऊ, तुम्ही 50 झालेलं आमंत्रण दिलं. न्हावी येऊन बघतो घरी तो भाजी 150 जणांची, चपात्या बी 150 जणांच्या, आणि यादीत नावं किती येतं? 50. न्हाव्याचं त्यात नाव नव्हतं पण तो होताच. मग तो झाला किती? 51. आणि याच्या घरामध्ये होते 4 जण, किती झाले? 55. मग 55 आहे तर 60ची कर, 70ची कर. भाजी 150 जणांच्या, चपात्या सुद्धा कितीच्या? 150च्या. यादीत नावं किती? 50. नाही, नावं तर 50च आहेत ना. यादीत नावं किती? 50. स्वयंपाक कितीचा केला? 150. त्यानं हे कशासाठी सांगितलं तुम्ही? याला उपलक्षण म्हणतात. म्हणजे काय? यादीत नावं कमी पण ग्रहण अनेकाचं होणं याला शास्त्रामध्ये उपलक्षण. एकस्य नामना अनेकस्य ग्रहणम. हो, पण ते मग 150चा काऊन केला? कारण ते गल्लीतल्या माणसाईचे नावं होते. पण यानं गणपती बसवल्या तर दारात उड्या मारायला सगळे पोरच होते. आता झाबा पाटलाचं पोरग होतं 5.5 वर्षाचं, मग त्याचं नाव लिहिन का त्या पत्रिकेत? किंवा झाबाचा सोन्या 5.5 वर्ष. मग त्याला जर सांगायला गेला न्हावी किंवा आमंत्रण, तो हे काय असते, तो गणपती जर जेवायला ते तर रोजच येतोच तो, उद्याचाच काय विषय आहे. म्हणजे नाव 50चं आहे पण एकाचे 2-2, 3-3 लेकरं, आणि काही तर बापाचं नाव नाही तरी लेकरू येणार. यादीत नाव नाही पण हे सगळे जण येणारच. यादीत नाव 50चं पण ग्रहण मात्र अनेकाचं, याला शास्त्रात उपलक्षण असं म्हटलं जातं. तसं प्रस्तुत अभंगामध्ये एकच पद वापरलंय तुकोबारांनी, अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती. पण मग नुसती संपत्तीच नाही, मग लेकरं बाकरं, इरील पाणी, पीक यावं, दुकान चांगलं चालावं. मग कोणतंही दुकान असो त्याचं, समजा ते भाजीपाल्याचं असो, बिस्किटाचं असो, कशाचं असो, का काही खतं बितं विकण्याचं असो, का कीर्तनाचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कोणतं दुकान चालावं, अशा हे सगळं घ्यायचं. पण तुकोबारांचं पद मात्र एकच आहे, अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती. मग यानं काय झालं? यानं मागितलं. मग मुद्रिका मोठ्या, किती मोठ्या असू द्या, पण तो अज्ञानी आहे. तो जो याचक आहे तो कसा याचक आहे? तो अज्ञानी आहे, तो मूर्ख आहे, नालायक आहे, तो चांगला भक्त नाही. मुद्रिका आहे, मुद्रिका किती मोठ्या असू द्या, पण त्यानं दुकानाची मागणी केली, मागितलं असं म्हणून त्याला अज्ञानी असं नाव मिळालं. पण काही माणसं महाराज काय मागतात महाराज. आणि काही नाही मागणे, आणि काही नाही मागणे, आणि काही नाही मागणे, आणि काही नाही मागणे, आणि काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य चाडधनी, संपत्ती राज्य चाडधनी, सुख संपत्ती राज्य चाडधनी, सुख संपत्ती राज्य चाडधनी. साकडे न पडे तुझ तेने, साकडे न पडे तुझ तेने, साकडे न पडे तुझ जैने,
देवाकडे न पडे तुझ देणे तुझे भक्ती विना माय बापा अनेक काही नाही मागणे अनेक काही नाही मागणे अनेक काही नाही मागणे अनेक काही नाही तुझे भक्ती विना माय बाबा अनेक काही नाही मागणे अनेक काही नाही मागणे अनेक काही नाही मागणे अनेक काही नाही मागणे हो एक वर्ग मोठा परमार्थाचा आडंबर करून संसारातलं मागणार आहे आणि एका वर्गाजवळ आडंबरच नाही महाराज. काय खातो आम्ही? दाढी वाढेल, मिशा नाकात घुसून राहतात. तुकोबारांचे फोटो लय चिकणे चोपडे दाखवतात. तुकोबारा कधी असे राहिले असतील हो? बस तुकोबारानं फक्त देवा नटून सजायचं काही नाही, फक्त अवयव चांगले राहू दे, नको जाऊ देऊ. सगळ्या मागण्याचा निषेध करणारे तुकोबारा देहाची मागणी करतात, कारण ते भजनाच्या कामात पडत. काय तुकोबारांची मागणी असेल हो? बस नको जाऊ देऊ, भंगा गात्रे माझी पांडुरंगा. मग ते ना दाढी मिशीन ते कटान बिटा कधी मारले असतील बरं अशा. असा एक वर्ग आहे आणि एक वर्ग कीर्तनात यायचं तो सजून येणारा वर्ग आहे. हा 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 असे कीर्तनात येतात लोक जणू सासरेच्या घरी चालले. ते कसे येऊ पण जे तोंडातून काढतात त्याच्यावरून त्याचा प्रकार ठरतो. ते कोण्या प्रकारातले ते काही कोण्याही आडंबरात येऊ. आणि एक वर्ग असा की जो काहीच नाही मागत, काहीच नाही मागत. महाराज काय हो, किती वशिष्ठांचे 100 पोरं मारले, 100 पोरं विश्वामित्रानं, 100 पोरं. एक जर देवानं गेलं मारलं नेलं तर सप्त्याकडे ढुकून न पाहणार आहे आपण. एक समजा हा काय देव आहे किंवा काय आलं, अरे सकाळपासून पाहून राहिलो तंबाखूची पुडी नाही दिसून राहिले म्हणून मी सप्ताह किती वर्ष की तंबाखूची पुडी दिसत नाही म्हणून असे करणारे लोक. किती तप केले त्या लोकांनी हो महाराज. बापा बापा बापा, हजारो वर्ष तप केले. वशिष्ठांनी एका एका पोरासाठी तप केलेलं आणि असे तपाने साध्य झालेले मुलं मेले तपाने. आपण तर तपही नाही करत. एका एका पायावर हजार वर्ष उभं राहायचं, याला तप म्हणतात महाराज. आपल्याला तर चड्डी नेसताना दुसऱ्याला धरा लागते. विठाला विठाला खांद्यावर हात ठेवल्याशिवाय 100 रुपया नेसता येईना. आणि हे कधी तप करणार आहे तो महाराज. चालले भगवंताकडे. पण मागण्या याच्यावरून समजते. तुम्ही जसं बोलाल त्यावरून तुमचा प्रकार कळतो. तुकोबार आहे मग तो जो प्रकार आहे असं मागणारा त्याला उत्तम मानल्या जातं. काय महाराज किती जागे असतात काही काही साधक. तुकोबाराय बोलतात, मडे झाकुणी या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला आहे, कुणबियाची वाणी लवला आहे. मडे झाकुणी या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला आहे, कुणबियाची तया परी परी सहिता फुले, सहिता फुले, तया परी परी सहिता फुले, जयासी खावले नरदेह, जयासी खावले नरदेह. खास शेतकऱ्यासाठीच आहे.
उदाहरण दिलं ना तुकोबारायांनी, आजच्या शेतकऱ्याचं नाही, खास शेतकऱ्याचं. मढी झाकून या, हा खरा शेतकरी. मुहूर्त नाही जाऊ दे. आता तर महाराज काय शेतकरीच जागे नाहीत. आता तुमच्याकडलं माहित नाही, आमच्याकडे त्या हायब्रिडचं 2-3 वर्ष झाले एक काय म्हणू त्याला, एक स्तोम निघलं. म्हणजे आमच्याकडे, म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस हायब्रिड पेरायचे लोक. तर मध्ये ते गेलं 15-20 वर्ष. ते नेहमी पेरल्यानं जमीन पीक देणं बंद केलं. आता या 2-3 वर्षात कोण पेरून पाहिलं, 20-20 आणि 25-25, 30-30 क्विंटलची झडती लागली. मग लोक लागले पेरायला. मग ते मुहूर्त पहा, काही काळ वेळ पहा, ती गेला वेळ निघून. सगळेच पेरणं झाल्यावर बी पेरायला निघते. काहून तर हायब्रिड चांगलं पिकतं. आपण म्हणा भाऊ वेळ गेला निघून, आता पिकून तुला काय मिळणार. पिकलं ते पिकलं, नाही तर गुरं आहेतच म्हणते आपल्या घरी. ते मुहूर्त गेल्या निघून पिकत नसतं महाराज. खरा शेतकरी तो या घरात मुडदा पडेल आहे, मुडदा झाकून ठेवा आणि पेरायला जा. आणि मग तिकडून आल्यावर म्हणा बर्रा होता रे, बर्रा गेला नाही, बरा गेला नाही हे ना, बरा होता रे गेला हे खराब झालं रे. मग तिकडून आल्यानंतर म्हणा हे खऱ्या शेतकऱ्याचं लक्षण आहे. तसं खऱ्या साधकाचं लक्षण आहे. तसं तयापरी करी स्वहिता फुले, हे खऱ्या साधकाचं लक्षण आहे. ठीक आहे महाराज, पण मग वेगळाही प्रकार आहे ना संसाराचं मागणार. हो आहे. मग आम्ही ना काय करायचं, तुम्ही ना काय करायचं, ते तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही ज्या प्रकारातले असाल त्या प्रकारानुसार भगवंताच्या पुढे पदर पसरवा. तो देतो, काही अडचण नाही. त्याच्याजवळ काय कमी आहे महाराज, तो भरपूर अशा प्रकारचं त्याचं दुकान भरलेलं आहे, त्याला कशाचीच कमी नाही, तो देतो तुम्हाला. कसं मागायचं महाराज, ते झालं हो आम्ही त्याला न्यूट्रली, म्हणजे आमचं जसं तुम्ही म्हणसाल आज आम्ही तसं मागणार आहे. म्हणजे आमचं म्हणजे असं फ्रंट गिअर बी टाकेल नाही, रिव्हर्स बी टाकेल नाही. आम्ही काही उत्तम मुमुक्षु मुक्तासारखे गप्पा मारत नाही, आणि आम्ही काही संसारिक प्रपंच. तुम्ही जसं म्हणाल महाराज, तेरा भाई जिधर जिधर मेरा भाई उधर उधर, तुमचं जसं म्हणणं असेल आम्ही तसं करू. तुकोबाराय म्हणले मग तसं काय असते, जो ज्या विषयातला तज्ज्ञ आहे त्याचीच जर सल्ला त्या विषयातून घेतली तर मग जरा बरं पडतं, हे की नाही. नेहमी भेंडी पेरणाऱ्याला जर भेंडीचं विचारलं तर काही ना काही पदरात नवीन शेतकरी असला तरी पडन, पण त्यानंच मागच्या वर्षी पेरलेली ढोराईनं खाल्लेली यावर्षी जमन म्हणतो. आणि त्याला जर तुम्ही सल्ला विचारणार तर मग काय करणार, मग काय खरं आहे. म्हणून मागत असताना संतांनी जसं मागितलं तसं मागायचं. एकदम सोपा कार्यक्रम आहे हा, डोकं लावायचं नाही. जसं साधू संतांनी याचना केली, जशा साधू संतांनी भगवंताच्या समोर पदर पसरवला तसा तुम्ही पसरा. महाराज कोण आहेत साधू संत, खूप झाले, हे बाबा ते बाबा नाही होते. आमच्या भागात बी 4-2 महाराज लोक झाले. महनीय माऊली सुद्धा होऊन गेलेत. माऊलींनी जे मागितलं, मग काळा माऊलींचा ग्रंथ नाही ना, बरं मग जाऊ द्या. मग ज्या महात्म्यांचा ग्रंथ असेल त्यांच्याकडे जा, त्यांच्या ग्रंथ पहा, बघा त्यांनी काय मागितलं. तुकोबारांचा ग्रंथ आहे का, मग आहे ना. तुकोबारांची गाथा आहे, भल्ली मोठीच्या मोठी अशा प्रकारची गाथा आहे. मग तुकोबारांनी मागितलेलं आहे का, हो ना. काय मागितलं, अभंगाचं पहिलं चरण,
विसर न व्हावा हे मागितलं तुकोबारायांनी. विठाल विठाल दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबारायांनी मागितलं भगवंताला हेची दान देगा देवा हेची दान देगा. कोणतं दान? तुझा विसर न व्हावा, तुझा मला विसर होऊ नये हे तुकोबारायांनी मागितलं. ठीक आहे महाराज, कळाला मला अर्थ. तुकोबारायांनी मागितलं की तुझा विसर होऊ नये हे दान तुकोबारायांनी मागितलं. चला पुढे सांगा पुढचं चरण. महाराज संतांचे वचन एवढे आपाततः विचार करून सोडायचे नसतात. खूप गांभीर्य, वेदाचा विचार करत असताना ऐसपैस केला तर चालतो. संत वाङ्मयाचा विचार नाही चालत असा मोकळा चाकडा. तुमच्याकडे म्हण आहे की नाही काय माहिती, शेरभर इकडे की शेरभर तिकडे नाही आहे का? मुयाभर इकडे की गाजरभर तिकडे हे आहे का? मुळाभर इकडे की गाजरभर तिकडं, म्हणजे बा थोडंसं सैल. शेरभर इकडं शिल्लक येऊ की शेरभर तिकडं शिल्लक जाऊ, म्हणजे बा काही सिरियस नाही हा त्याचा अर्थ. म्हणजे कमी आलं तरी सिरियस नाही, शेरभर जास्त गेलं तरी सिरियस नाही. तर अर्थ करत असताना शेरभर इकडं शेरभर तिकडं वेदाच्या संबंधात चालन, पुराणाच्या संबंधात चालन नाही पळन धावन. पण संत वाङ्मयाच्या संबंधात विचार करत असताना अगदी असं एवढं सुद्धा सारखं चालत ते बारीक. जो खास गुरु परंपरेनं शिकलेला असेल महाराज त्यालाच, अर्थातच नुसती परंपरेचा अभ्यासही नाही लागत मंडळी, याला आशीर्वादही लागतो. वेढालं वेढालं तुकोबारायांच्या या एका चरणात अनेक शब्द चिंतनीय आहेत. वेदाचा विचार तुम्ही ढगळ करू शकता. मानवी काव्य जर रचलेले असतात, आता बघा तुम्ही पवाडे वगैरे असतात, ते पवाडे म्हणतात शिवाजी गडावर गेला, नागच्या करता रामाजी जी रे रामाजी. मग आता का छत्रपती गडावर जाऊन तिथं का रामाजी जी केलं का त्यांनी? तिथं तलवारा काढल्या, तोफ उडवली, आमच्या महावीराला चिन्ह खुणवलं की मी आता गडावर पोहोचलेलो आहे. नाही, शिवाजी गडावर गेला, मागच्या करतात रामाजी जी रे. आता शिवाजी गडावर छत्रपती गडावर गेले आणि त्या रामाजीजीचा काय संबंध आहे व? तर मग याचा संबंध एवढाच आहे की ते जर म्हणलं नाही तर तो पवाडाच पुरा होणार नाही. म्हणजे रचना कशी, म्हणजे ते म्हणाल कसं? मग शिवाजी गडावर गेला, लोक म्हणजे एका झप्याला आलं काही, मागं काहीतरी म्हणावं लागेल ना त्याला, पुरं करावं लागतं, म्हणून त्याला मागून काहीतरी लावावं लागत. आता गायक मंडळी गायन करते तर एक मला म्हणे तू ते गायन चालू त्याचं, तुका म्हणे माझे हा 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 हा. नाही, तुकाराम महाराज हा हा काऊन म्हणलं? अरे त्या तुकाराम महाराज हा हा नाही म्हणलं. बरं म्हणे महाराज, मग हा म्हणते तुकाराम महाराज हा हा म्हणलं, मग एक पाहिजे की नाही? तो दुसरा म्हणजे तुकाराम महाराज ही म्हटलं म्हणे. मग तुकोबारांनी हा म्हटलं का ही म्हटलं? काही काय तर तुका म्हणे पुंग्यात वाजते, तुकाराम महाराजांनी पुंग्या कधी वाजवल्या नाकार? मग हे कसं काय घडलं? अरे ते अभंगात नाही, मग अभंगात नाही तर म्हणतात कौड. अरे मग ते म्हणलं नाही तर ते पुरंच होत नाही. मग तुका म्हणे माझे घ्या ते पकवाजाने काय वाजवायचं, तळवाल्याने काय करायचं? म्हणजे गायन करत असताना त्याला शास्त्रात पादपुरण म्हणतात. त्याला काय म्हणतात? पादपुरण. तो मराठी म्हणजे भाग म्हणू आपण. तो भाग पूर्ण करण्यासाठी त्याला काहीतरी अशी सपली लावावी लागते, नाही तर ते सपक बिना तेलाचं, बिना मिठाचं, बिना तिखटाचं होऊन जातं. त्याच्यात काही रंग राहत नाही. पाचर काय पाचर? हा, अशी पाचर घिचर थोडीशी मारावीच लागते. पण कशी थोडीशी पाहिजे हो. आहे कशातही असा विचार करत असताना असं असतं. वक्ता सुद्धा बोलत असताना
बऱ्याच काही वक्त्यांना काही सवय असतात, त्या वाक्याचा आणि त्याच्या शब्दाचा काहीच संबंध नसतो. काही सवय असते एका प्रकारे, माझं ते एका प्रकाराचा पुऱ्या अभंगात प्रकार असतात, पण याचा एकच प्रकार जात नाही. एका प्रकारे पंढरपूरला आम्ही ठाकूरबाच्या मठात राहायचो. आमच्या एक शेजारी मठ होता, कानडी, तलवार कानडी, ठाकूरबाच्या मठाच्या समोर. मग तिथले जे महंत होते बाबा, सात्विक महापुरुष होते, फक्त एक बोलण्याचं सांगतो सवय. त्यांना प्रत्येक वाक्याला ते एक वाक्य बोलायचे, त्यांचं कुठं अर्थ घ्यायचा त्याचा काहीच मेळ लागेल. मला म्हणत, काय तू मागच्या वर्षी आला नाही, त्यातल्या त्या ठिकाणी आम्ही तुझी खूपच वाट पाहिली, आणि त्यातल्या त्या ठिकाणी तू नसला की त्यातल्या त्या ठिकाणी करमतच नाही, आणि त्यातल्या त्या ठिकाणी तू कसं अभ्यास करणार पोरगा आहे, म्हणून त्यातल्या त्या ठिकाणी तू राहावं. आता त्यातल्या त्या ठिकाणी यावर्षी एकही पोरगा नाही ठेवला ना, त्यातल्या त्या ठिकाणी ठेवणार बी नाही. त्यातल्या त्या ठिकाणी जर तू सांगितला तर त्यातल्या त्या ठिकाणी मी ठेवू शकतो. म्हणजे हे डोंगर पोखरून उंदीर काढल्यावर त्याच्या 10 घंट्याच्या बोलण्यातून 2 मिनिटाचे वाक्य निघतील त्यातल्या त्या ठिकाणी. मग आता याचा काय अर्थ आहे? पादपुरण विठ्ठल विठ्ठल. वेदातील काही मंत्र असतात, त्यातही पादपूर्णार्थी ह असे शब्द असतात. आम्ही कीर्तनात वेद मंत्र म्हणून दाखवायचो कधी ना कधी. पण आपले नाशिकचे जोशी महाराज त्यांनी कमेंट केली की महाराज कृपया कीर्तनात वेद मंत्र म्हणीत जाऊ नका. आता तेव्हापासून बंद केलं. विठाला विठाला. तर वेद मंत्र म्हणीत असताना सुद्धा काही वाक्यांचे म्हणजे तिथं फक्त ते सस्वरता पूर्ण करण्यासाठी असं करावं लागतं. नाहीतर मग तिथं गप्प बसावं लागून लोकायला वाटेल की या बाबाला येत नाही ना, त्याला उचकील, त्याला धरायला बसतील, काय झालं बाबा गपचूप बसला मध्येच एकदम. ते पादपूर्णार्थी आहे. पण नीट ऐका, मला हे सांगायचं आहे. आणि हसत का बोलत राहतो, थोडा जरा हलवलं पोतं की भरतं. आणि काय होतं, हे थोडं गरजेचं आहे. जर आम्ही हे नाही वापरलं तर बाकीचं एवढं विपरीत वापरून टाकतात की कीर्तनाचा सत्यानाश करून टाकतात. आता ही विकृती खूप वाढून राहिली महाराज. भगवंत करो ह्या लोकांना सद्बुद्धी देवो. म्हणजे अगदी तुम्हाला सांगू, वारकऱ्याचं सोडून कोणाचंच व्यासपीठ बिघडलं नाही दीनानाथ महाराज. जैनाचे दिगंबर असो, श्वेतांबर असो महात्मे त्यांच्या व्यासपीठावर बसतात. काय फक्त तत्त्वज्ञानाची आणि शास्त्र जे त्यांचं असेल शास्त्राची चर्चा करतात. मुस्लिमाचा एखादा त्याचं काही प्रवचन असं खुल्लं ऐकायला मिळत नाही, फक्त दंगेच खुल्ले दिसतात. पण कधी सांगितलेलं का बा त्यांनी प्रवचन केलं, त्यांच्या लोकांना सांगितलं असं हे करा ते करा. बलात्कार करताना अल्लाहू अकबर, कमालच आहे बा. विठाल विठाल विठाल. आम्ही एखादं पाप कर्म केलं तर आम्ही देवाला आठवतो, पण माफी मागायसाठी. चुकलं, नाईलाज आहे, हुकलं काहीतरी आपल्याच्यानं, तर हे देवा मला आठवला देव, पण माफी मागायसाठी. खून करायचा, आता त्या आपण का खोटं बोलतो का त्यांची खोटी निंदा करतो. माझ्यावर व्हिडिओ आहेत आता बी, ते हिंदूचे पाय बांधले, ओढून राहिले आणि त्यांच्या देवाचं नाव घेऊन राहिले. कमालच आहे. अर्थातच ते देवाची मान्यता नसेल त्यांच्या, पण यांची प्रचाराची पद्धत कशी आहे कुणास ठाऊक. महाराज तुम्हाला यातून काय म्हणायचं? यातून काहीच नाही म्हणायचं आहे. यातून फक्त जागे व्हा, तुमचे व्यवस्थित राहा, तयार राहा, कोण्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, कोण्याही परिस्थितीला. कारण या वाक्याचं स्पष्टीकरण कायद्याच्या विरोधात आहे. कोण्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा या वाक्याचं विश्लेषण कायदा मंजूर करत नाही. कायदा आपला बळी मंजूर करतो. कायदा आपल्या आया बहिणीच्या इज्जती गेल्या तर मंजूर करतो. कायदा भर रस्त्यावर एखाद्या माता माऊलीची इज्जत लुटली तर मंजूर करतो. पण मात्र तयारीत राहा, अशी तयारी करा. तर हे समाजाशी विध्वंसक वाक्य बोलल्या गेलं. या नावाखाली आत्ता इथं मला पकडू शकता. समाजाला यांनी पेटवलेलं नाही, इतक्या भयंकर परिस्थिती आहेत. आणि ज्या सरकारच्या भरोशावर तुम्ही बसता किंवा सरकार मदत करेल, हिंदुत्ववादी सरकार आहे, पण त्याच सरकारला तुम्ही
त्रिशंकू केलेले तुम्हीच आहात. त्यामुळे जास्त तोंडवर करून सरकारवरही अवलंबून राहायचं नाही. हा, तुम्ही जर त्यांनी काय म्हणलं ते किती पार 400 पार जर तुम्ही केलेलं असतं तर तुम्ही म्हणू शकले असते आता त्याच मेळ नाही. नितीश कुमार घरी, मोदी साहेब हिमालयात आणि तुम्ही नरकात. विठाला विठाला त्यामुळे आपण ज्याच्यासाठी काही करू त्याच्यावरच अवलंबून राहू ना. मी जर तुमची सोय केली तर मी तुमच्यावर अवलंबून राहणार, उगाच थोडी राहणार आहे. तुम्ही त्यांचं सरकार पुरं नाही होऊ दिलं, त्यांना भीक मागायला लावलं दुसरीकडे. आता ते काय करणार आहेत? हिंदू राष्ट्र घोषित करा. का शेण खाता की अन्न खाता? अरे राज्यसभेत बहुमत पाहिजे असते, लोकसभेत बहुमत पाहिजे असते, तेव्हा कायदा होत असतो. इथं तर पंतप्रधान व्हायचाच मेळ नव्हता. कसा काय हे राष्ट्र हिंदुत्ववादी झालंच पाहिजे? हा होते ना. विठाला विठाला हे हुकुमशाही थोडी आहे भाऊ, लोकशाही आहे. तुम्ही ना मतदान केलं का तेवढं? याला हिंदू राष्ट्र घोषित करण्या इतकं. जर हिंदू राष्ट्र घोषित करण्या इतकं 400 पार असते तर आता बापरे, आता हिंदुत्ववादी असतं सगळं वातावरण. हिंदू राष्ट्र घोषितही केलं असतं. काय सांगता येते? आता जर ते हिंदू राष्ट्र घोषित करायला गेले, नितीश कुमार म्हणतील अरे भाऊ हिंदू राष्ट्र घोषित केलं की ते बांगलादेशातले घुसतील, ते बिहारच्या बाउंड्रीवरच आहेत, तयारच आहेत ते. फक्त कोणा म्हणा पोळा फुटला बुंग बिहारमध्ये घुसते तिकडले हिंदू. यांनी जर हिंदू राष्ट्र घोषित केलं ते बंगालचे येतील. नितीश कुमार म्हणतील मलाच त्रास होऊन राहिला, माझ्याचमुळे सरकार आहे. मोदीजी को राम राम. आणि तुम्हाला राम नाम सत्य आहे. मोठे वाचतील त्याच्या हिशोबाने. आता याच्यावर काय जागा व्हा, कसं जागा व्हा. आता एवढंही कळत नाही का तुम्हाला? सांगा बा, एवढं सगळं कळते तुम्हाला. 2 एकराची 4 एकर केली ते कळते तुम्हाला. हा, पहिली मेली की शास्त्र म्हणते महाराज महिन्याच्या आत दुसरी केली पाहिजे, तुम्हाला हे कळते तुम्हाला. हा, शास्त्र म्हणते ना, तर कोणत्याही धर्मकार्यात तो अधिकारी राहत नाही जर महिन्याच्या आत दुसरी नाही केली तर. हा, हे कळते तुम्हाला. पोराला पोरगी पाहायला जात असताना वाकडीच पाहते, तिकडीच पाहते, पायच बरोबर वाटत नाही, डोळे मला जरा वाकडेच वाटतात, एवढं कळते तुम्हाला. काही काही तर म्हणतात महाराज भाजीचा वास घेतला की समजते हो मीठ कमी आहे की जास्त आहे, एवढं कळते तुम्हाला. वास घेऊन तुम्हाला खारट तिखट समजते. एवढे ज्ञानी आहात तुम्ही, तुम्हाला एवढंच अक्कल नाही का फक्त? विठाला विठाला परवाला आमच्या आश्रमाची गाडी मुलांना घेऊन जाते शाळेत. आणि ते आमच्या 2 गाड्या जातात. 2 गाड्यात आमची मुलं तालुक्याच्या गावाला शाळेला जातात. पण आमच्या मुलीची टायमिंग असं आहे की तो त्या दोन्ही गाडीच्या मेळात न बसल्यामुळे आमच्या मुलीला 3ऱ्याच गाडीत पाठवावं लागतं जी दुसऱ्याची आहे. मग तो गेला 5व्या वर्गात मुलगी, आणि त्या गाडीवाल्याचा फोन आला महाराज पोरगी दिसून नाही राहिली. आता तो त्या टाईमवर गेला. सरकारने हे टाईम आता अटपटी केले. ते कोणाची शाळा 7 वाजता आणि कोणाची 9 वाजता. तो गाडीवाला काय 5-5 पोरं वाहील का? त्याच्या गाडीचं तेल तरी परवडेल का त्याला? मग पोरं शाळा सुटून 1 घंटा लायब्ररीत बस, कुणी झाडाखाली बस, असं सगळं आहे चालू. तो म्हणे पोरगी दिसून नाही राहिली. आमची आई जाग्यावर चक्कर येऊन पडली. तर आवाज मी सहसा फोनचा आवाज मोठा करून बोलतो. आईनं ऐकलं, आई जाग्यावर पडली. आमची लक्ष्मी धावपळ करायला लागली. मी पळत म्हणलं बाबा अरे काय बोलून राहिलं म्हणतो, जिबीला हाड आहे की नाही की पोरगी दिसून नाही राहिली. नेमकं हे वातावरण सगळं कानावर येऊन राहिलं. महाराज तरतर 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 घाम सुटला अख्ख्या अंगाला. मी पडायवर आलो होतो, पण मग मी पडल्यावर माझी आई तर मेलीच असती ना, लक्ष्मी गेली असती. मग काय कसं तरी उभा राहिलो. पोटजण गेल्यावर काय वेदना होतात हे ज्याचं पोटजण गेलंय हे त्यालाच कळतं. थरथर कापायला लागलो महाराज. पण एक चान्स होता की आमची गाडी आश्रमाची जवळच उभी राहते. मी त्याला फोन करून आमच्या महाराजला विचारतो तिथं आहे का. आईलाही म्हटलं जरा दम खाय, एक चान्स आहे, जर तेवढा नसला तर मग लगेच आपण पोलिसांना कळवू. मी त्याला विचारलं का रे आपली दिदी आली का? हो म्हणे बाबा अर्धा घंटा झाले गाडीत बसायला. झालं सगळं मन थाराथीर, घाम जाग्यावर जिरला, सगळं ओके झालं. महाराज गेल्याची शंका आली, फक्त शंका. तर काय झालं वातावरण? काय आली होती? फक्त शंका. आणि आपण शंका काहीच नाही आपल्यावर. तुम्ही किती करा वाट वाट, महाराज आम्ही आहे निबर धाट. विठाल विठाल विठाल.
चारू दत्त बुवा आपडे ते म्हणतात अरे व्यायाम नका करू, 10 जणांना मारण्या इतक्या पावरी तुमच्यात नसू द्या, पण तुमच्या मागं कोणी लागलं तर 20 मिनिट पळाले तर पाहिजे. 20 मिनिटात माणूस 7-8 किलोमीटर धावतो ना. रनिंग कमीत कमी पळायचं बा. आक्रमण झालं आणि पळा, म्हणजे कमीत कमी पडण्याची तर पावर पाहिजे की नाही आपल्यामध्ये. अशी परिस्थिती आहे महाराज. व्हा जागे, जसं तुम्हाला सुचन, जसं समजन. तुम्हाला जातप्रिय आहे, पक्षप्रिय आहे का तुमचा धर्मप्रिय आहे, यातलं निवडा. जर तुम्ही धर्म निवडला नाही तर तुम्हीच निवडून टाकल्या जाणार, हे पक्क आहे. 140 नराधमानी एका दलित मुलीवर बलात्कार केला. आलं का तुमच्या कानावर? मी तुम्हाला कीर्तन झालं की व्हिडिओ दाखवतो. किती? 140. बांगलादेशातलं सांगतोय. 140 नराधमांनी एका दलित मुलीवर. दलित हा शब्द मी अधोरेखित करून बोलतोय, कारण तुम्हाला वाटतं हा दलित आहे ना, हा असा आहे, हा तसा आहे. त्यांच्यासाठी फक्त काफिर आहे, गैर मुस्लिम आहे. आक्रमण. तो ब्राह्मण असो की दलित असो की कोणी असो, ती दलिताची मुलगी एकटी आणि 140 जणांनी बलात्कार केला. आणि मग एवढ्यावर थांबले नाही तर निर्घृण पद्धतीने अगदी नखाने तिला, म्हणजे कुत्र्याला सुद्धा तिला चाटून खावं लागलं. एवढे तिचे तुकडे केले. अशी भयंकर परिस्थिती आहे महाराज. त्यांना नाही कळालं हे दलित आहे आणि हे ते आहेत. त्यांना फक्त कळालं की हे आपले नाहीत. नाही धर्मवाद थोडी होता महाराज. मग कहून त्याच्यात शेजारी त्याचाच माणूस होता, त्याला नाही कापलं, हेच कसं का दिसला जो त्याच्या जाती धर्माचा नाही. तर हे आहे असं थोडं व्हायला पाहिजे जाग. राम 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 म्हणून नामस्मरण केल्यानं होईल, ठीक आहे. क्रियारहित माणसाला देव मदत नसते करत. आजपर्यंतचा इतिहास आहे क्रियारहित. हां, क्रियारहित असून साधकाला मदत करतो देव, पण ज्याचं नामस्मरण पराकोटीला गेलेलं आहे त्याला. मधले जे नामधारक आहेत त्यांना क्रियेचं जोड द्यावं लागेल. जशी आडी असते की नाही, ती आडी ते अशी चालते ना, आडीच म्हणते ना तुमच्याकडे. तर ते पुढचं पकडलं की मग मागचं सोडते, म्हणजे जवळजवळ तिला दोन्ही धरलेले लागत येतं. तसं जो मधल्या अवस्थेतला साधक आहे त्याला क्रिया आणि नाम दोन्ही धरून ठेवा लागतात. जर तुम्ही नाम सोडलं, नुसती क्रिया केली तरी गाडी फेल जाईल. आणि नुसतं राम 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 आणि तुमचा अधिकार त्या रेंजला पोहोचलेला नाही तर तुमच्यावर जर कोणी मारहाण करायला तुम्हाला तो कापू शकतो. देव आडवा येणार नाही, कारण तुमचं नाम क्रियेचंही काम करेल एवढ्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही. तुम्हाला क्रियानाम. शेतातही जायचं, मस्त पाणी द्यायचं, शेती करायची भरपूर, इमानदारीनं कमवायचं, मुलाबाळांचं चांगलं संगोपन, त्यांना चांगले संस्कार देणं, ही क्रियाही करावी लागल. आणि याच्यासोबतच तुम्हाला मुखानं कामधंदा करताना राम रामही म्हणावं लागल. कर्माचा त्याग करणारा रस्त्यात कापला जाईल. काय ज्ञानोबा मूर्तीची होणी देहाची, जे खंती करती कर्माची ते गावंढेगा. विठाल विठाल. असो आपला लय विषय लांबेल. तुकोबारायांच्या वचनाचा विचार पादपूर्णार्थी, त्यात काहीच नाही. बस हाच मुख्य विषय आपला, काहीच नाही. जसं गायकामध्ये हा हा ही आहे, वेदामध्येही आहे, पुराणातही आहे, पण संत वचनात असं नाही. सगळ्याचा विचार करावा लागतो. हेची सकाराचाही विचार, दान त्याचाही विचार, देगा याचाही विचार, देवा याचाही, हरी नाही, कृष्ण नाही, नारायण नाही, देवाच का म्हटलं त्याचाही विचार. आणि तुझा 20 रण व्हावा, 80 मी काढतो असा अर्थ नाही. 20 रण नाही, विसर व्हावा, तुझा विसर न व्हावा, त्याला श्लेष म्हणतात. तुझा विसर न व्हावा. काय महाराज, प्रत्येक शब्दाचे अर्थ आहेत. तुकोबारांनी देवाला मागितलं तुझा विसर न व्हावा. याचा सरळ अन्वयी अर्थ काय होतो बाबा, तुझा आठव व्हावा. मग निषेधात्मक बोलणं चांगलं की विद्यात्मक, म्हणजे नकारार्थी बोलणं चांगलं की होकारार्थी बोलणं चांगलं? शकून कोणता म्हणाल, नकारार्थी की होकारार्थीला? निषेधाला की विधीला? होकारार्थीला, विधीला. त्याला तुम्ही पवित्र मानाल, शुद्ध मानाल, शकून मानाल,
इथं तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न, त्याच्यापेक्षा असं म्हणा ना, तुझा आठव व्हावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं व्यतिरेकी तुकोबाराय का बोलले? अन्वयी बोलायला पाहिजे होतं, आठव व्हावा म्हणायला पाहिजे होतं, विसर न व्हावा असं का म्हटले? आपण अनेक पद्धतीनं चिंतन करू शकतो महाराज. अन्वयी तेव्हा बोलल्या जातं, व्यतिरेकी तेव्हा बोलल्या जातं जेव्हा अन्वयी बोलणं शक्य नसतं. एक तुम्हाला साधं उदाहरण देतो मी. आम्ही 3री-4थीला असतानाची गोष्ट. प्रायमरी जिल्हा परिषदच्या शाळा असत, प्रायव्हेट शाळा नसायचीच. मग सगळे गावातले पोरं, 2-4 खेड्यावरची बी पोरं यायचे. मग आमच्या शाळेत होते 1000 पोरं, वर्ग 10. एका वर्गात किती पोरं? 100 पोरं. मग त्यात असे ते 5च जास्त होत. नपास गणपतचा संपतचा शिरपत त्या वर्गात 2-2, 3-3 नपास होत. आता त्या मास्तराला पगार बी लय असे 10,500 रुपये महिना. आताच्या मास्तराला कमी आहे पगार. तर तो 10,500 रुपये, मग त्याच्यातले 4-5 इकडे कट तिकडे कट, सगळा गोंधळ. मग असं ते मास्तर आता त्याने यादी करेल असे नपासची आणि 5ची. मग ते मास्तर एकमेकाला सांगत, का रे एका वर्गातले लेखा 98 जणांचे नावं वाचून दाखवायचं म्हणजे अवघड. बरं हे सगळं होईपर्यंत सरपंचाच्या हस्ते झेंडावंदन असे, तो सरपंच बकरे येऊन आणा लागे. त्यानं दुसऱ्याला सांगितलेलं अशी की मी येईपर्यंत माझ्या बकऱ्या सांभाळ. पण त्या सरपंचाला जर इथं 3 घंटे बसवलं आणि त्याची बकरी जर कोणा कोंडवाळ्यात नेली, त्या सरपंचाचा एवढा आदर गावामध्ये, त्याची बकरी जर कोणाच्या शेतात दिसली की ते कोंडवाड्यातच जाईल असं. आणि त्याची जर कोण नेली त्या मास्तराला तो सरपंच मारायला जाणार की तुम्ही ना मला इथं बोलावलं म्हणून माझ्या बकऱ्या कोंडवाळ्यात. मग ते मास्तर आयडिया करत, आम्ही 5 झालेल्यांचे नावं नाही सांगणार, ज्यांचे नावं येतील त्यांनी समजून चालायचं आपण नापास झालो, आणि ज्यांचं नाव येणार नाही त्यांनी समजायचं आपण पास झालो. मग जसं कोरोना पॉझिटिव्ह निघायला भेटतो ना आपण, तसं त्या काळात 5 नापासचे ज्यात नाव यायला भ्यायचे. नाव नाही आलं पाहिजे, याला व्यतिरेक म्हणतात बोलणं. आणि 5 झालेल्या हिचं नाव सांगणं याला अन्वय बोलणं म्हणतात. अन्वय का बोलले नाही? शक्यच नाही, गोंधळ आहे त्याच्यात. अन्वय बोलायला अडचणी आहेत त्याच्यात. एवढे नावं सरपंच नाही राहणार ठिकाणावर, शेवटी सरपंचाची सही लागणार, शाळेच्या अध्यक्षाची सही लागणार, हे सगळे चालले जाणार. मग ते व्यतिरेकी बोलायचे. तसं तुकोबारायांनी जर अन्वयी बोलले असते, तुझा आठव व्हावा, अडचणी आल्या असत्या, सरपंचच नसता राहिला सही द्यायला. म्हणून तुकोबाराय व्यतिरेकी बोलले. अडचण काय आली असती महाराज? मी सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं पूर्वी शब्द का वाढवले जातात, का बदलवले जातात, तर पूर्वीच्या शब्दात काही अडचण असते म्हणून तो शब्द बदलून बोलला जातो ना. पूर्वी असं लिहिलेलं होतं, ज्याच्यावर 302ची केस झाली त्याला फाशीवर देण्यात येतं. मग 302 फाशी. मग आंबेडकर महोदयाचा एक होता कोणी, आणि त्याला झाली फाशी. त्याची वकिलीपत्र घेतलेली असेल त्यांनी. गेले कोर्टानं काय दिली? फाशी. यानं हा खून केलेला आहे, याला फाशी देण्यात यावी, फाशी. ते गेले. फाशीच्या वेळेस बी हजर. हे मोठे वकील होते त्यामुळे यांना हजर राहायचं परमिशन होतं. गेले तिथं आणि त्याच्या गळ्याला लावली फाशी. लगेच काढून कसं काय काढा? हो तुम्ही काय म्हणले? याला काय द्यायची? फाशी. याला काय दिली? फाशी. मर्यादा विषयच नाही ना कुठं. फाशी द्यायची, फाशी दिली. सोडला तो आंबेडकरांनी. आमचे गुरुजी परमपूजन गुरुहरी भक्ते बाबा, त्यांचे सख्खे चुलते आणि आंबेडकर एका वर्गात शिकत होते. मग ते त्याच्या काही खुना जुन्या गोष्टी सांगायची. मग आंबेडकरांनी लगेच सांगितलं, याला काय दिली? फाशी दिली, सोडा. कायद्यात तुम्ही काय दंड दिला याला? जजने याला फाशी देण्यात यावी. नाही मारून टाका त्याला. आता दुसरी सजा देता म्हणल्यावर दुसरा गुन्हा करावा लागेल. पहिल्या गुन्ह्याची सजा त्याला मिळालेली आहे, म्हणून शब्द वाढवावा लागला. मरेपर्यंत फाशी. असा धक्का लावला आणि काढून टाकली फाशी नाही, मरेपर्यंत फाशी. लटकल्याला डॉक्टर चेक करते मेला का, कारण जर काढला तर नाही ना, मग नाही चालणार. पुन्हा लटकवला, मरेपर्यंत फाशी. असं आता विधान. तो शब्द का वाढला? नुसतं फाशी म्हणलं तर गोंधळ झाला होता. गुन्हेगार वाचला म्हणून त्यात शब्द वाढवला, मरेपर्यंत
फाशी. तसं तुकोबारांनी म्हणायला पाहिजे होतं मला आठव द्यावा. पण देव लय चतुर आहे ना, देवान दिला असता तुकोबारांना आठव सकाळी 3 मिनिट. लोकायला मग सकाळी चहा प्यायच्या वक्ती आठवते ना लोक, पुंडली चहा फेकतात ना लोक असा देवाकडे, म्हणजे आठवत आला की नाही हो देवाचा तो, मग देवाचं स्मरणच झालं ना त्यांना. मग तुकोबारांनी जर मागितलं असतं देवाला, देवा मला तुझा आठव दे, देवाने दिला असता, घे आठव सकाळी 3 मिनिट. आणि मूळ व्याज असेल तर दुपारी बी मग बसल्या का देवाचा आठव कर 4, 5, 10, 15 मिनिट. बाहेर आल्यावर बी देवा 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 बस कर आठव देवाचं. संध्याकाळी जेवायच्या वक्ती हा पुंडली झाला आठव, देव झाला असता मोकळा. फाशी तर फाशी. तुकोबारा लय भारी आहे महाराज. तुकोबारा आणि देवाची भेट म्हणजे तुम्हाला सांगू का, गाठ पडली ठका ठका. कोणीच कोणाला फसवून नाही पाहत. देव तुकोबारांना बनवायला पाहतो, पकडतातच तुकोबारा. तुकोबारा देवाला जरा हे करायला पाहतो, देव बी नाही हाती लागत. हा याचं पुरं करून घेते आणि तो त्याचं पुरं करून घेते. असा भक्त पाहिजे महाराज. तुकोबारा देवाला म्हणतात ना, रिद्धी सिद्धी देसी आम्ही चुंबडी न हो तैसी, आम्ही झुंबडी न हो तैसे, आम्ही झुंबडी न हो तैसे. रिद्धी सिद्धी देसे आम्ही झुंबडी न हो तैसे, आम्ही झुंबडी न हो तैसे, आम्ही झुंबडी न हो तैसे. तुकोबारांकडे देव गेले द्यायला. हे दिलं तुकोबारीन, हे गे रिद्धी बंगलान गाडीन फॉर्च्युनर सगळं मजाच मजा. हे गे सिद्धी बजरंगबली सारख्या अष्टसिद्ध्या, लय 50-60 सिद्ध्यांचं वर्णन नाही, पण अष्टसिद्ध्या प्रसिद्ध आहेत. ह्या सिद्ध्या गुण हे तुझ्या सिद्धी, औषधज सिद्धी, मंत्रज सिद्धी, अनेक सिद्धी आहेत ना. औषधज सिद्धी आहे. पुतिका नावाचं झाड आहे. काय 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 पुतिका. त्या झाडाची मूळ जर तुम्ही अशी हातात ठेवली आणि तुम्ही जर म्हटलं इथून काय नामपूर, काय नामपूर, तुम्ही डोळे उघडले की नामपुरात जाऊन पोचता. त्याचं नाव आहे पुतिका. तुम्हाला तुम्ही तपस्वी लागत नाही, काही तुम्ही साधना करायला लागत नाही. ते पुतिका झाड फक्त त्याची मूळ पाहिजे तुमच्या हातात. आता काय पुतिका झाड सगळ्या बायाच्या हाती दिलं सरकारनं, आहे की नाही. बसले एसटीत की गेले त्या गावाला, भाडं नाही थोडं नाही. सगळ्या बायांना औषधज सिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि काही काही बाप्यांनाही प्राप्त झाली ती आहे ना. वय त्याचं 50-55 वर्ष. मग काय गाडीत बसल्यावर नोकरी करायला लागतात महाराज. महाराज हवा खोटं वागले की नाही नाटकाला सीमाच नसते भाऊ. बेकार नाटकं. एवढं जर लपून ठेवायचं तर का उलचक तिलचक नाटकं करायला लागतं. 45-50 वर्षाचा माणूस, हो साहेब हात द्या, हो घ्यायला हात द्या, कसं अवघड काम आहे. काही काही तयार असले तर म्हणतात ना कंडक्टरला हात द्या, आणि तो कंडक्टर म्हणून तिकडे जा. हो बापा हा इतक्या दूर कंडक्टरच्याच मांडीवर जाऊन बसतो. पुतिका सिद्धी बसला एसटीत की दुसऱ्या गावात. अशा ह्या सिद्धी असतात. मंत्रज सिद्धी, श्री नरसिंह जय जय नरसिंह, श्री नरसिंह जय जय नरसिंह, या मंत्राचा जप 21 वेळेस केला महाभयंकर परिस्थितीत तो तुरंत मार्ग सुचतो. नाही तर करून पाहा तुम्ही. असं जर तुमच्यावर काही झालं तर त्रिसप्तवारम जपेत प्रमाण आहे आपल्या पुराणातलं. त्रिसप्तवारम, मग 3 सप्त म्हणजे काय सात्विक. 21 वेळेस जपायचं श्री नरसिंह जय जय नरसिंह. मंत्राच्या सिद्धी अशा अनेक सिद्धी आहेत. तर तुकोबारायांना देवान दिली होती. हे घे सिद्धी, हा हे घे रिद्धी. पण गाठ पडली ठगा ठगा. तुकोबारा म्हणतात देवा आम्ही चुंबडी न हो. चुंबडी करते का तुम्हाला कशाला म्हणतात? नाही माहिती. ठेवेल बाईच्या पोराला चुंबडी म्हणतात. विठाल ठेवेल बाईच्या लेकराला काय म्हणतात? चुंबडी. चुंबडीचे काय सहन करतील? हा आम्ही चुंबडीचे नाही. एका माणसाला 2 बायका, एक अशी एक तशी. जुना काळ. मग आता दुसरं काय सांगता? मग आता सांगा बा. तुम्हाला लक्षात आलं म्हणजे संपला विषय, आहे की नाही. एक अशी एक तशी. त्याला 2 पुरं, एक अशीचा आणि एक तशीचा. आता अर्थातच जो अशीचा असेल ते गावात असेल, जो तशीचा असेल ते तशी बी वावरात
तिचं लेकरू बी तिथं वावरात म्हणतात ना तुमच्याकडे. तर ते वावर शब्द जरा पावरल्या जवळ पडते म्हणून म्हणतात, ज्याच्याजवळ वावर त्याची पावर असते बा. तर एक अशीच आणि एक तशीचा. आणि मग त्या माणसावर 50 एकर शेती महाराज. लोकायला पडलं कोडं, याला 2च पोरं आहेत बुवा, एक तर त्या बाईचं आहे, पण यानं जर त्याला दिलं नाही, त्या बाईनं पुरं जीवन, कशी असो बिचारी पण जीवन याच्यासाठी वाहलं, तिला लेकरूही झालं. आणि याच्यावर जमीन किती आहे? 50 एकर. लोक गेले म्हणाले, पाटील लेक आमचं असं म्हणणं आहे बुवा, काही असो त्या बाईनं जीवन वाहलं, तुमचं पोरगंही झालं तिले. त्याले त्या मायलेकाईच्या म्हातारपा, तुमचं पोरगं सांभाळते की नाही सांभाळत पुढे, तुम्ही तर चालले जाल आता 4-2 दिवसानं, तर त्या पोराची काहीतरी व्यवस्था करा. तो पाटील म्हणते, महाराज भाऊ काय बोलता तुम्ही, माझेच आहेत 2 लेकरं, मी यालाही 25 देईन आणि त्यालाही 25 देईन. लोक म्हणले, बाबा हे तर आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देते 2, कायचे हे 10-12 झाले ना, हे की नाही, इतके डोळे, हे तर बा माणूस खूपच चांगला. मग नाही भाऊ, काही बोलायचा विषयच नाही उरला. जर तुम्ही म्हणता 25 तर काय विषय उरला. आणि झालं हिशेवाटीचं झालं सुरू. मग जो अशीचा होता की नाही, त्याला गावानेटचे, रोल टचचे, रस्त्याचे वावर, काडीचं लागून धुऱ्या 10 एकर 1च नंबर. आणि जो तशीचा होता की नाही, गाव सोडून 15 किलोमीटर, डोंगरच 3 एकर त्याच्या नावानं, अख्खा डोंगर, तूही चर आणि त्या मायली चार तिथं. हा म्हणजे हे तशीच आहे लेकराचं. आणि 7-12वर किती एकर? 25 एकर. आणि हा औरस पुत्र, ज्याला शास्त्रामध्ये औरस म्हणतात, मी त्याला अशीचा म्हटलं, औरस पुत्र, त्याला 25 एकर. पण गावाच्या नेटचं, येणे झालेलं, गुंठ, रोल टचचं, अगदी आवाज द्याला शेतातून की घरातल्या माणसाला आवाज जाईल असे वावर. पण तो तशीचा मुलगा बोलत नाही काही, जास्त चरचर केलं तर त्या काळातले कायदे वेगळे होते. हा माझाच नाही, आणि मग माझा आहे कसं कळत, बाई म्हणते, बाई खोटी बोलते. DNA टेस्ट काही त्या काळामध्ये की हा याचाच मुलगा आहे हे सिद्ध करणारी टेस्ट नव्हती. त्या बाई म्हणते, बाई बदमाश आहे की नाही, जर नसती तर माझ्या घरी कशाला आली असती, म्हणजे मुळलं. बाई बी गेली, पोरग गेलं, बय गेलं, बय सगळं म्हणजे धुपारणा हाती आलं, काहीच राहणार नाही. म्हणून गपचूप राहिलं ते पोरग. आणि त्या पोरानं ती डांगराची 25 एकर जमीन घेतली. नाही पीक निघणार, पण मी म्हशी तर सांभाळीन, चारायला तर होऊन जाईल मला, दुसऱ्याच्या शेतात तर नाही चारावं लागणार, जर्शा तर घेईल, दुग्ध व्यवसाय तर करेल, घरची जमीन तर चारायला होईल. ते त्या पोरानं सहन केलं बाबा. का तशीचा. तुकोबाराच्या अभंगाच्या भाषेत बोला, चुंबळीचा. तो कोणाचा होता? चुंबळीचा. पण तुकोबारा म्हणतात, देवा ह्याचे पांडीचे शेत 10 एकर दूर, 10 किलोमीटर दूर, 3 किलोमीटर दूर, 10 एकर डोंगराचा 7-12 नावाने देऊन टाकला. रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळी न हो, खार भर काळीच गावानेच देत असेल तर घेऊन येतं, कंबरड्यात घालून मायनं लगन लावेलाय तुझ्याशी बाबू. साधना करेल आम्ही, रात्रंदिवस आम्ही अनुष्ठान केले. ब्रह्मानंद दे, भक्तीचा आनंद दे, अखंड तुझा आठव दे, विसर नाही झाला पाहिजे कधी. हे देशील तर दे, नाही तर आम्ही चुंबडीचे नाही. तुझा विसर न व्हावा. आठव जर मागितला असता तर देवानं केलं असतं, नाही डोंगरात दिला असता नावानं करून. सकाळी 2 मिनिट, संध्याकाळी 2 मिनिट आठवायला असतात. अरे तुकोबाराने म्हणलं, देवा तुम्हाला कमी आठवत आहे, कमी आठव की जास्त, तुनं काय मागितलं होतं? आठव. म्हणून मर्यापर्यंत विसर न व्हावा. आता विसरच न व्हावा, आता वजाबाकीत का आता काहीच नाही येणार, असा अर्थ. खूप चिंतनीय अभंग आहे महाराज. आपला टाइम झाला. अजून तुकोबारांनी ना दान मागितलं. दान काय तुकोबारांची बोलण्याची कला आहे. दान शब्दाचा अर्थ माहिती काय होतो? काय स्वत्व निराकरण पूर्वकम परसत्वाधानम दानम, हे संस्कृत लक्षण. याला भिवू नका, मी मराठी अर्थ सांगतो तुम्हाला. स्वतःचं स्वत्व काढायचं आणि दुसऱ्याचं स्वत्व त्यावर स्थापन करायचं, याला दान म्हणतात. माझं स्वत्व आहे तरीही बाबा मी तुम्हाला दिलं, त्याला उसनं म्हणतात. विठाल विठाल उसनी वस्तू वापरणारा वापरतो, पण तरी त्याला वाटत नाही ते आपली आहे. माझ्याकडे एक बैल होता, तुमच्याकडे एक बैल होता.
तुमचा एक बैल मेला होता आणि माझ्या घरी एकच होता. आणि मग तुमचं काही शेतातलं काम करायचं होतं. मग तुम्ही ना मागितला मला बैल की बुवा द्या, काम पडलं तर आम्ही तुम्हाला देऊ. मग तो बैल तुम्ही कसा घेतला? उसना. तुमच्या दावणीला बांधलेला राहतो, पण तुम्ही म्हणत नाही कसा आहे. मग तुमचा डंगरा बैल दाखवत राहता. दिसते डंगरा म्हातारा, पण हात नाही सहन करत हो. आणि हा म्हणजे दिसतो पिल पण काहीच कामाचा नाही. तो आणि महाराजाचा आहे तो. ते दिसत तसेच असतात, कामाचे काहीच नसतात. विठाला हा बैल तुमच्या दावणीला बांधलाय, तुम्ही त्याला आंबवण घालून राहिले, तुम्ही खाऊ घालून राहिले, पण परिचयाचं काम पडते तेव्हा काय सांगता? हा महाराजाचा आहे, हा गणपतरावचा आहे, हा संपतरावचा आहे. याला उसनं म्हणतात. पण आपल्या पुरीला आपण देतो टी व्ही बीव्ही काही ते कपाट बिपाट. मग ती म्हणते का माझ्या बापाचा आहे? नाही, त्याच्यावरून बापाचं स्वत्व निघालेलं असतं आणि तिचं स्वत्व त्यावर स्थापन झालेलं असतं. याला दान म्हणतात. स्वत्व धरून जे दिल्या जातं त्याला उसनं म्हणतात. आणि कोणताच विचार न करता नेल्या जातं त्याला चोरी म्हणतात. विठ्ठल असो तर तुकोबारा दान मागतात. मग दान मागतात तर स्वतःचं स्वत्व काढावं लागेल. कशाचं दान मागतात? विसरणं व्हावा, म्हणजे देवाचा आठव व्हावा. देवाच्या आठवाचं मागणं मागतात, बरोबर ना? दानाचा अर्थ काय? तो स्वतःचं स्वत्व निघलं पाहिजे, म्हणजे देवाला देवाचा विसर व्हायला पाहिजे. आणि तुकोबारायांना फक्त स्मरण व्हायला पाहिजे, तेव्हा ते दानाच्या लक्षणात बसल. तुमच्या लक्षात आलं की नाही काय माहित बुवा. दान कशाला म्हणता? आपलं स्वत्व काढ. जर मी तुम्हाला देतोय हे, तर हे उद्यापासून तुम्ही म्हणायचं हे माझंच आहे, महाराजाचा काहीच संबंध नाही. तेव्हा मी तुम्हाला ते काय दिलं? दान. पण हां घ्या घ्या भागवा तुमचं काम आताचं. मग तुम्ही असं करायला लागले. कोणी म्हणलं का कोणाचं आहे? महाराजचं. म्हणजे समजा हे काय घेतलं मग आता? पुसणं. महाराजालाच पता नाही, तुम्ही नेलं ते चोरलं. मग त्याला चोरी म्हणाल. पण दान कशाला म्हणाल? आपलं स्वत्व काढलं पाहिजे, दुसऱ्याचं ठेवलं पाहिजे. आठव ही दानाची वस्तू आहे. आठव ही दानाची वस्तू आहे. त्या आठवावर भगवंताला स्वत्व काढावं लागेल, म्हणजे देवाला स्वतःला विसरावं लागेल आणि संतांनाच फक्त तो आठवावा लागेल, तेव्हा ते दान होईल. आणि जर देव स्वतःला आठवत असेल आणि संतही देवाला आठवत असेल तर ते उसनं होईल. कळ्या की नाही? कळ्या ना आता? हा म्हणजे तर ठीक आहे. बाकीचं देवाला दान. विठोबार
कुंडली कमल हरी श्री नामदेव नाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय राम हरी शक्ती मुक्ताबाई बाई सखाराम महाराज संत गजानन महाराज श्री गुरु वस्ते महाराज गुरुदेव महाराज की दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग देवाला विसर होतो का? तो होतो महाराज. पण महाराज विसर होणाऱ्याची तर हानी होते. विसरली तर या थोर झाली पचतील खाणी 84च्या. मग देव 84च्या खाणीत पचतो का? मग पचतो ना. किती अवतार घेतले महाराज देवानं. खूप गोड चिंतन आहे, पण आपल्याला आता चिंतनाला वेळ नाही. हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग अहो जर तुम्हाला माझा कायम आठव राहिला, विसरच नाही झाला, तर तुम्ही काय करा? गुण गाईना आवडी गुण गाईना आवडी गुण गाईना आवडी गुण गाईना आवडी गुण माझी सर्व जोडी तुकोबरा म्हणतात. तू जर मला अखंड तुझ्या स्मरणात ठेवलं, म्हणजे तुझ्या स्मरण करण्यामध्ये ठेवलं, तर मग मला वेळ खूप असेल, कारण दुसरं मला काही कामच राहणार नाही. मग मी गुण गाईन आणि पान खाऊन आणि तंबाखू थुकून आवडी. महाराज खरंच भजनाची अशी आवड पाहिजे ना, ते आपोआप लागते. तुम्ही थोडी सवय पाडा. हा आपला वारकरी संप्रदाय आहे की नाही, याचं